इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाशात असंख्य वस्तू किंवा चांदणे दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर असतात. काही चांदण्या मोठ्या व ठळक असतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक असतात. आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाही. अवकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. हे सर्व जे आपल्याला अवकाशात वस्तू दिसत आहेत, आपण जे पाहतोय त्या सर्वांना खगोलीय वस्तू म्हणतात. त्यामध्ये चंद्र, सूर्य, तारे हे पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे व ग्रह हे देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. जे आपण पाहतो त्या खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचे आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणे हे आपणास त्याप्रमाणे आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. आता तुम्ही हे करून पहा. खालील जे मुद्दे तुम्हाला सांगितले त्या मुद्द्यांच्या आधारे त्या वस्तूंचा रंग, त्यांचा आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणे, त्यांच्या स्थानातील बदल यांच्यावरून आपण त्या अवकाशातील निरीक्षण हे आपण तुम्ही स्वतः हे अवकाशातील निरीक्षण त्या अवकाशामध्ये आपण त्याच्या करून त्याच्या नोंदी ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला अवकाशातील सर्व वस्तूंचे निरीक्षण केल्यानंतर आपणास त्या वस्तू कशा दिसतील हे आपल्याला पाहता येईल. यामध्ये खगोलीय वस्तूंचा रंग, त्यांचा आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता, म्हणजे लुकलुकणे, प्रखरता, त्यांच्या स्थानात होणारा बदल, या सर्वांचा आपण विचार करून त्यामध्ये त्यांचं निरीक्षण केले असता आपणास चंद्राच्या विविध आकार, त्यांचे कडा यांचं निरीक्षण आपण करू शकतो. आता यामध्ये पहिलं येतात ते म्हणजे तारे, जे आपण पाहतो. तर तारे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. आता हे आपण लुकलुकलेलं आपण पाहतोय त्या सर्वांना तारे म्हणत असतात. हे त्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांचा आकाश कमी जास्त होताना आपल्याला दिसतो. आता हे जे सर्वात तेजस्वी आपल्याला दिसतोय हा आहे सूर्य. माहिती की जो आपण सूर्याचा आपण सकाळचा रंग हा तपकिरी आपल्याला दिसत असतो. कारण तो आपल्यापासून त्याचा तिरका सूर्याचा प्रकाश हा आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्याचा प्रकाश आपल्याला नारंगी रंग दिसतो. कारण नारंगी रंग हा सूर्यापासून आपल्यापर्यंत जास्त अंतर संक्रमित करत असतो. तर हा सूर्य हा एक तारा या इतर ताऱ्यांच्या मनाने तो आपल्या जवळ आहे. हा सूर्य तारा इतर ताऱ्यांच्या मनाने तो आपल्या जवळ आहे, म्हणून त्याचा आकार मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाही. त्या चांदण्या आपण रात्रीच्या वेळी पाहू शकतो. सकाळी आपण त्या चांदण्या ह्या पाहू शकत नाही. यानंतर येतात ते ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात. आता हे ग्रह आहेत जे आपण पाहतो. ग्रहांना ते जे ग्रह आहेत त्या ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांतून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्याभोवती फिरत असतात. हे ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्याभोवती फिरत असतात. त्या ग्रहांचे पृथ्वीपासून आकार हा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहता येत असतो. यामध्ये इथं त्या ज्या ग्रहांनंतर येतं ती म्हणजे सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे हे जे 7 ग्रह आहेत जे आपण पाहिलेले आहेत ते ग्रह म्हणजे हे आपण पाहिलेले आताचे बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी. हा शनीचा जर आकार तुम्ही पाहिला तर शनीचा आकार हा त्याला कडा आहे. त्या शनीच्या भोवती कडा असते. त्यानंतर युरेनस, नेपच्यून असे ग्रह येत असतात. गुरु हा ग्रहाचा आकार आपण बघितला तो मोठा आपल्याला पाहिलेला आपण दिसत असतो. पृथ्वीच्या भोवती येणारे हे जे ग्रह आहेत ते बुध, शुक्र, मंगळ, गुरु असे हे ग्रह आपल्या पृथ्वीवरच्या मध्ये हे ग्रह आपण पाहत असतो. हे
असे हे ग्रह त्यांची ही नावे त्या ग्रहांची ज्यात आपण पाहिली ही नावे ग्रहांची. आता या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करत असतो. हे प्रत्येक ग्रह जे आहेत त्या प्रत्येक ग्रहांचे ठराविक मार्ग असतात, त्यांना त्याच्या कक्षा म्हणतात. हे आपल्याला दिसतात. ह्या कक्षांमधून हे ग्रह स्वतःचे परिभ्रमण करत असतात. ते सूर्याभोवती फिरतात म्हणून त्याला परिभ्रमण म्हणतात. हा सूर्याच्या भोवती प्रत्येक ग्रह हे परिभ्रमण करत असतात. त्यामध्ये आपण पाहतो ह्या कक्षांमधून सूर्य हा ह्या परिभ्रमण करत असतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे आपण म्हणत असतो. तर आता ह्या सूर्यमालेमध्ये आपल्याला त्या सूर्यमालेचं जर आपण पाहिलं की या सूर्यमालेमधले हे त्या नंतर येतात ते म्हणजे उपग्रह. आता हे जे उपग्रह आहेत त्या उपग्रह ह्या खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात. काही ज्या खगोलीय वस्तू असतात त्या ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यांना उपग्रह म्हणत असतात. उपग्रहांना हे सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. ह्याच्या सूर्यप्रकाशातूनच त्यांना प्रकाश मिळत असतो. तसेच का सूर्यमालेतील ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती हे परिभ्रमण करत असतात. त्या सूर्यमालेमध्ये हे परिभ्रमण करत आपल्याला दिसत. त्यानंतर त्याच्या जे ग्रह आहेत ते ग्रह हे सूर्याभोवती आपल्याला प्रदक्षिणा अवकाशातून पाहिलं असं हे आपल्याला दिसत असतं परिभ्रमण करत असतात. त्यानंतर येतात ते म्हणजे बटुग्रह. हे जे बटुग्रह आहेत सूर्यमालेवरती परिभ्रमण करणाऱ्या सूर्यामध्ये हे जे येत असतात त्यांना आपण बटुग्रह म्हणत असतो. हे बटुग्रह जे आहेत हे लहान आकाराचे हे बटुग्रह असतात सूर्यमालेमध्ये. त्या बटुग्रहांचा जो आकार आहे हा आकार हा अतिशय लहान असतो. तसेच बटुग्रह देखील स्वतःभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. लघुग्रह हे जे लघुग्रह असतात हे लघुग्रह मंगळ व गुरु यांच्या दरम्यान हे लघुग्रह हे येत असतात. ते आपण सूर्यमालेचे हे आपण आपले सूर्यमालेतील आपण सर्व ग्रह हे आपण या ठिकाणी अभ्यासतो. हे जे आहेत सूर्यमालेमध्ये आपल्या हे जे ग्रह त्या ग्रहांमधून येणारे लघुग्रह त्यांचा आपण हा अभ्यास हा करतो. आता हे जे लघुग्रह आहेत हे लघुग्रह हे यामध्ये फिरत असलेले आपण पाहत असतो. तर हे लघुग्रह आपल्याला दिसतात या ठिकाणी सूर्यमालेमध्ये बारीक बारीक दिसलेले आहेत हे लघुग्रह म्हणतात. हे आकार त्यांचा हा असा बारीक असतो पाहता येत असतो सूर्यग्रहामध्ये. तसंच या सर्वांना आपण आपल्या वस्तू या खगोलीय वस्तू त्या स्वतःला एकमेकाकडे आपल्या ओढून घेत असतात. त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. त्या गुरुत्वाकर्षणामध्ये त्या वस्तूंना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणते. सूर्याच्या ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरातून ठराविक कक्षेतून परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही परिभ्रमण करत असतात. आता हे आपण जे पाहिलेलं आहोत यांचा आपण त्यामध्ये काही जे आपण प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आपण उत्तर